त्या टीला काय नाही, पहिल्या टीवर तिने नारळ आणून आपलं पाणीपूजन केलेलं म्हणजे सगळ्या ग्रामस्थांना दाखवलं पाणीपूजन केलं म्हणून. शेवटच्या टीला काय पाणी पडलंच नाही. फक्त 5 त्यापैकी एकाच टीला पाणी आलं. त्याच्यावर नंतर आमदार साहेब गेले पुढे, एक 10 मिनटं पाणी मागं चालू राहिलं, झालं पुन्हा 10 मिनिटांनी पाणी बंद झालं. बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षा होती पाण्याची. काल आलं पाणी. साहेबांनी, महाजन साहेबांनी आमदार साहेबांनी बोलवून घेतलं फक्त बघायला या म्हणून, आणि लागलंच त्याचं फक्त 30 मिनटंच पाणी चालू होतं. आणि शेवटच्या टीला काय नाही, पहिल्या टीवर तिने नारळ आणून आपलं पाणीपूजन केलेलं म्हणजे सगळ्या ग्रामस्थांना दाखवलं पाणीपूजन केलं म्हणून. शेवटच्या टीला काय पाणी पडलंच नाही. फक्त 5 त्यापैकी एकाच टीला पाणी आलं. त्याच्यावर नंतर आमदार साहेब गेले पुढे, एक 10 मिनटं पाणी मागं चालू राहिलं, झालं पुन्हा 10 मिनिटांनी पाणी बंद झालं. आता जवळजवळ एक 10 वर्ष आम्ही वाट बघत होतो पाण्याची. तर ते पाणी काय अर्धा तास फक्त धावलं 10 वर्षातनं, आणि त्याच्यावरच थांबवलं. आणि त्याच्यावर काय पुढं कारवाई काही केलेली नाही. मागं सारखं साहेबांनी विचारायला गेले की साहेब म्हणते ती मागं टीवर जाऊन उभा राहा. टीवर जाऊन आता दुसऱ्याच्या गावात जाऊन भांडणं काढायची आहेत का, आणि ती कशी खपवून घेतील, आपण जाऊन तिथं उभं राहिलो तर. हे सगळे नियोजन ही अधिकाऱ्यांच्या हातात आहे, तिने ते हे केलं पाहिजे. शेतकरी म्हणून तुमची काय मागणी आहे? आम्हाला फक्त पाणी मिळावं. ती पण सरकार त्यांचं जे साहेब आहेत त्यांच्या नियोजनानं सगळं आपलं काय असेल त्या नियोजनात आम्हाला पाणी मिळावं, आणि शेवटच्या टीपर्यंत पाणी मिळावं. फक्त आमच्या एका टीला येऊन पाणी चालणार.